पहिल्यासारखं तरुण वाटत नाही का? अजून एवढं नाही. काजू कधी खाल्ला होता शेवट? आठवत नाही. काजू कधी खाल्लं होतं शेवटी? आठवत नाही. 4-5 वर्षापूर्वी खाल्ला असेल तेव्हा दाढ होत. हे बा तुम्ही जे हसताय ना त्यातच आमचे पैसे आले. काकू नमस्कार. 25 जून 2026 तुम्ही काल आला सांगलीवरून आणि कालच तुम्ही निर्णय पण घेतला की सर्जरी करायची. आज आपण दुसऱ्या दिवशी सर्जरी करतोय. खूप कमीदा असं होतं, खूप कमीदा असं होतं, 10 पैकी 3 पेशंटचं असं होतं की पहिल्याच दिवशी येतात आणि सर्जरीचे निर्णय घेतात. असं होतं पण खूप कमी. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, काय नाव आहे तुमचं आणि किती वय आहे? माझं शकुंतला कृष्णा सूर्यवंशी. माझं वय 76. इतका दांडगा अनुभव आहे तुम्हाला. 76 वर्ष आहे. माझ्यापेक्षा दादांपेक्षा जास्त तर तुम्ही जग पाहिलंय, कितीतरी लोक पाहिले. तुम्ही सरळ सर्जरी निर्णय घेतला. काय त्रास आहे दातांचा? मला जेवता येत नाही नीट. मुळीच येत नाही. किती दिवस झाले का खूप त्रास आहे हा तुम्हाला? नाही 4 वर्ष झाले. वरचे दात पूर्ण काढलेत ना, पाठीमागचे वरचे. मग काहीच चवता येत नाही. सर्जरी करण्याचा निर्णय घरूनच झाला होता की आपल्याला बाबा जर थोडं व्यवस्थित वाटलं तर करून टाकू. काकू, दात नसल्यामुळे, जेवण तुम्ही व्यवस्थित होत नसल्यामुळे तुमच्या तब्येतीवर काय परिणाम पडले? तब्येत खराब झाली ना. वजन कमी झालं? वजन कमीच आहे पहिल्यापासून, तरी पण जेवणाचा फरक झाला ना. झोप वगैरे? कठीण झोप लागते चांगली, कठीण काहीच खाता येत नाही. म्हणजे स्वतःचा चुरमच खायचंय का सगळं? मी काहीच घेत नाही, चपाती आणि आपलं दूध, बाकीच काय नाही. फळं वगैरे तर नाही? काय नाही. फक्त सकाळ सकाळी दूध आणि अप्पलची पावडर असते ना, ती एकदा घ्यायची. व्हिडिओ कोणी पाहिले होते, तुम्ही की काकूंनी? तुम्हीच दादानी पाहिले होते माझ्या. दादानी पाहिले होते व्हिडिओ. बरोबर. आणि तुम्हाला सांगितलं, घरी चर्चा झाली, तुम्ही आमच्या जुन्या पेशंटशी पण बोललात. हो. तुमचा काय अनुभव होता? साधारणपणे आम्ही 10 लोकांना फोन केले होते. दादांनी इथून तुम्ही शेअर केले 10 नंबर. दादाने आमच्या काही इंटरव्ह्यू घेतले, काही लोकांना त्यांचं कसा अनुभव होता, त्यांना कसं समजलं की इथे आहे. आणि इतर ठिकाणी आम्ही ज्यावेळेस कम्पेअर करत होतो त्यावेळेस कसं होत होतं की ते बोलत होते 6 महिने लागतील हे सगळं कंप्लीट होण्यासाठी. दात काढणे, स्क्रू लावणे, लोअर जॉ डिफरंटली वेगळ्या पद्धतीने होईल आणि वेगळ्या वेळी होईल. 2 वेगवेगळ्या त्या दोन्ही प्रोसेससाठी साधारणपणे त्यांनी सांगितलं की 5 ते 6 महिने लागतील ते कंप्लीट होण्यासाठी. आणि आम्हाला आश्चर्य वाटत होतं की हे कसं काय शक्य आहे 4 ते 5 दिवसामध्ये. मग आम्ही त्या संदर्भात चर्चा करायला सुरू केली आणि एक आमचे दादाचा मित्र होता, त्याने इथून केलं होतं. ते काय ना त्यांचं संदीप. अच्छा, सांगलीचे ते आलं लक्षात. तर सचिन पाटील, राईट. सचिन पाटील, त्यांना जाऊन मी भेटलो पहिला. तर ते म्हणले डॉक्टर खूपच देवमाणसासारखे म्हणले आणि सगळे जे उपचार करतात, ज्या आपुलकीने ते काम करतात किंवा विचारतात सगळ्यांना, ते खूपच जितकं त्यांची स्तुती करता येईल तेवढी कमी आहे ते बोलले. मग आम्ही बोललो की कसं आता आपल्याला ह्याच्यातून टेक्निकल काय आहे एक्झॅक्टली ते समजून घेऊया म्हटलं, कसं काय ते शक्य आहे 5 दिवसामध्ये. तर ते इम्प्लांटचे 2 पद्धती ज्या आहेत, ते कन्व्हेन्शनल आणि बेझल, त्यावरती आम्ही थोडा रिसर्च सुरू केला. आणि इमिडिएट लोडिंग कसं होतं किंवा जे ट्रॅडिशनल पद्धतीने लोक आत्ता बाहेर प्रॅक्टिस करतात जिथे 6 महिने कसे लागतात, त्यावरती थोडी आम्ही अभ्यास केला, स्वतः पण समजण्याचा प्रयत्न केला की कसं हे काम होतंय. आणि त्यानंतर काय केलं, आम्ही त्या लोकांना फोन लावले प्रत्येकाला. तर कोणाचा अप्पर जॉ केला होता, कोणाचं लोअर, कोणाचं फुल इम्प्लांट होतं. त्यांचे अनुभव जे होते ते एकदम म्हणजे
डॉक्टरांच्या बद्दल त्यांचा एकदम एक्सलंट रिव्ह्यू होता की एकही पेशंट असं बोललं नाही की आम्हाला त्रास आहे, आमचं अनसक्सेसफुल झालं किंवा आमचं काहीतरी त्रास होतो. तुम्ही बोललाय काकू पण बोलल्या फोनवर. हो मी पण बोलले. ही ऐकत होती तुम्ही पण बाजूला. तुम्ही ऐकत होत्या. हा. अरे वा. एका माणसाबरोबर बोलले कोल्हापूरच्या. हो. व्हेरी गुड व्हेरी गुड. काल जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटला सर्जरी निर्णय तिथेच झाला बरोबर आहे. हो. असं काय घडलं की आपण लगेच निर्णय घेऊन टाकला? ते मला कसं हे होतंय ना, हा. हे एकदा असं काढून फिक्स 5 दिवसात म्हणजे कायच. काहीच नाही ना बरोबर. आता 4 वर्ष झालं मला जेवायला किंवा एखादं फळ खायला. माझ्या घरी सगळी फळं आहेत ना, एकही फळ खाता एकही येत फळ नाही. नाही खात, बरोबर आहे. मला हे विचारायचं आहे काकू आता तुमच्या अपेक्षा काय असतील दातांच्या सर्जरीच्या? आमची अपेक्षा दुसरं काय नाही, फक्त फळं वगैरे खाऊया, खायला यावे फळं, बाकी काही नाही. बघा खाऊन बघा. घ्या घ्या. नाही तुम्ही पुढे दवाखान्यातच आहे ना. घ्या घ्या. व्हिडिओ कॉल लावायचा आहे घरी, व्हिडिओ कॉल पण लावू शकता. काकू तोडायचं नाहीये, तोडायचं नाहीये, असंच टाकायचं. कारण की आपण पैसे तोडून खाण्यासाठी नाही दिलेत ना. खायचंय खायचंय, आरामात खायचं. खाऊन बघा. आता बरेच दिवस झाले माहितीच नाही तुम्हाला. हा, पण चावा बिंदस चावा काय नाही. चाव की चावायचा. ओट उघडा. ओट आपण ओट दाबून मी असं नाही चावत बघा. असं नाही चावत. तुम्ही बरेच दिवस झाले दात नव्हते ना, त्यामुळे तुम्ही काय करायचे, ओट बंद करायचे आणि मग चावायचे. कारण की चावताना हे नको जायला, बाहेर नको पडायला म्हणून. पण आता ओट दात असल्यामुळे ते बाहेर येणार नाही. आता चावा बिंदास चावा. चावा चावा. घ्या घ्या, अजून घ्या, 2-3 घ्या एक सोबत. एक नका की 2 घ्या, तोडू नका. चावायचं नाही डायरेक्ट. हा. अरे लहान मुलासारखं कसं काय खाताय? खा बिंदास्त का. घ्या अजून घ्या. काजू कधी खाल्ला होता शेवट? हा? आठवत नाही. काजू कधी खाल्लं होतं शेवटी? आठवत नाही. 4-5 वर्षापूर्वी खाल्ला असेल तेव्हा दाढ होतं. हे पा तुम्ही जे हसताय ना त्यातच आमचे पैसे आले. तिसरा दिवस आहे आणि जसं मी म्हटलं होतं की तिसऱ्या दिवशी आपण जास्त हसू, बोलू कमी. तर तसं झालंय. तुम्ही हात खाली करू शकता. हात खाली. तर मी म्हटलं होतं जसं की, कारण की मला अनुभव आहे, एवढे मी व्हिडिओ घेतो. पहिल्या दिवशी तुम्ही कमी बोलता, हसता पण कमी. तिसऱ्या वेळ जो तिसरा दिवस आहे त्यात हसता जास्त. बरोबर. काय अनुभव आहे तुमचा विचारूया. आमचा अनुभव आता खूप सगळ्यांच्या संमतीनं खूप छान झालं ना. आता मी जीव शिकेन आणि स्ट्रॉंग होईल ना. दिसायला कसे वाटतंय? काम करायला. दिसायला कसे फोटो वाटतंय? फोटो बघितलं ना अजून? आशात पाहिलं? नाही बघितला. नाही अजून. आशात नाही पाहिलं अजून? नाही. अरे देवा. अरे, या. मागून पुढून दोन्ही पण पाहता येतं. हा करून बघ. पहिल्यासारखं तरुण वाटत नाही का? अजून एवढं नाही. अजून वेळा नाही. जेवण खाणं झाल्यावर व्यवस्थित होईल जेवणानंतर. सुंदर दिसत आहेत पण. हो. तू विचारायचं. गावाकडे गेला तुम्हाला सगळे म्हणतील. होय एवढं नाही होईल. पण होईल ना. होईल. नंतर होईल. सर्जरीचा काय अनुभव आहे? शस्त्रक्रियेचा काय अनुभव? छान वाटतं. काय एवढं दुखलं नाही. दुखलं नाही? नाही. पण भीती होती मनात जायच्या वेळी की दुखेल का? हा. तसं काही नाही. नाही काय झालं. मी सहन केलं ना. सहन केलं. किती सहन केलं? खूप सहन. एक शेवटचा सून निघाला हा. त्यावेळी जरा असं त्रास झाला. हा ते बसवताना. डॉक्टर मनीष विषयी तुमचं काय मत आहे? छान काय नाही. मग सर्जन आपला सार्थक झाला. होय होय. आपण प्रवास केला, एवढे आपण राहिलो, हो. त्रास झाला, त्याचा सार्थक झाला. झालं. आता तुम्हाला विचारतो, मी म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही जास्त हसणार. हो. काय अनुभव? नाही ते आता बघितल्यानंतरच असं कसं एकदम चेहऱ्यामध्ये बदल दिसतो. बदल वाटतो आणि आता ते काजू खाताना बघितलं, मला आठवत नाही की लास्ट टाइम कधी खाल्लं होतं तिने,
आणि ते बघूनच असं उत्साह आल्यासारखं होतं की आता ती सगळं खाऊ शकणार आणि अजून घरीच चांगली हेल्दी राहील. काम खूप करत असते घरी, परंतु जेवढं खायला पाहिजे तेवढं खात नव्हती. मग आता इथून पुढे काय होईल की तिला आता जे म्हणजे खाणं होईल व्यवस्थित. काम तर ती खूप जास्त करते, अजूनही करते. म्हणजे आता 76 एज आहे आणि जेवढं आम्हाला जमत नाही त्याच्यापेक्षा जास्त काम करते ती. शेतात घराच्या मागे असं वगैरे शेती थोडी बनवले, तिथे सगळं तिथे पेरलंय. आणि हो, तिला आता ते दात मिळाल्यामुळे खाता येईल. मेन तेच होतं, सगळं देत होतो. म्हणतात ना ते ज्यावेळेस आपल्याकडे चणे असतात तेव्हा दात नसतात आणि दात असतात तेव्हा चणे नसतात, पण आता दोन्ही भेटलंय तिला की चणेही आहेत आणि दात पण आहेत. त्यामुळे आता खूप मी काम करू शकेन. एन्जॉय होईल मला तिला. मला म्हणजे मी पहिल्या दिवशीच पाहिलं होतं की तुम्ही पूर्ण सपोर्टिंग आहात. थोडं इमोशनल पण होतो, हो. आईसाठी तर इमोशनल होतोच. आता घरी जायचंय, काय काय पहिलं खाणार आहे, काय पहिलं खाणार आहे, काय ठरलंय, काय प्लॅनिंग आहे? एक मुलगी आहे तर तिथून मी काय सांगेल ते बनवून ठेवेल. मला भाकरी खायची. डॉक्टर मनीष विषयी, शस्त्रक्रियेविषयी, क्लिनिक विषयी काय तुमचं मत आहे? आम्ही आता तुम्हाला अगोदर सांगितलं की हे YouTube वरती माझा दादा पाहत होता. त्याने पहिलं YouTube वरती पाहिलं. असं वाटलं की कसं काय शक्य आहे 3 दिवसात आणि 4 दिवसामध्ये अशक्य आहे असं वाटलं अगोदर. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं की 10 लोकांचे आम्ही नंबर घेतले तुमच्याकडून आणि त्या लोकांना जेव्हा त्यांचे अनुभव विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळं शक्य आहे. आणि त्यांना असं आम्हाला वाटायचं की खूप जास्त पेन होईल, तिचं त्रास किती होणार, काय होणार. आणि डॉक्टरांनी अतिशय म्हणजे काळजी घेतली आणि काही त्रास झाला नाही. मला जेवढं वाटत होतं, कारण गुडघ्याचं ऑपरेशन बघितलं होतं, किती त्रास होतो, किती काय होतं असं बघितलं होतं. इम्प्लांट नंतर किती त्रास होईल ते अपेक्षित नव्हतं की एवढ्या कमी त्रासामध्ये होईल. आणि बाकीच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे इम्प्लांट करून ऍडजस्टमेंट, लोडिंग सगळं व्हायला 6.5 महिने लागतील. मग हे 3 दिवसात होते हे आम्हाला वाटत नव्हतं की कसं काय शक्य आहे ते. मला तुमचा नंबर मला मी मागितलं तरी द्या. काकू मी सगळ्यांचे सगळे आले. एक छोटीशी प्रार्थना करतो.